सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही समोर आलेलं नाही। संशयित आरोपी मनीषा मुसळे माने आणि इतर कोणी यात आहे का अशी माहिती समोर येत आहे। पोलिसांनी 3 मोबाईल जप्त केले आहेत। त्यातील एक मनीषा मुसळे माने ही वापरत होती आणि 2 डॉक्टर शिरीष वळसंगकर हे वापरत होते असे 3 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले आहेत। डॉक्टरांच्या आत्महत्येच्या अगोदर डॉक्टरांनी कोणाकोणाला कॉल केले होते आणि डॉक्टरांना कोणाकोणाचे कॉल आले होते याचा तपास सुरू आहे। याशिवाय पोलिसांनी डॉक्टर शिरीष वळसंगकरांच्या हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही आणि घरचेही सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं आहे। सुसाईड नोट आणि मनीषा मुसळे माने हिचा माफीनामा तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे याची सुद्धा पडताळणी चालू आहे। डॉक्टरांची सून डॉक्टर सोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीमधील 50% शेअर्स असल्याचं आढळून आलं आहे। पोलिसांनी अधिक चौकशी केली नाही, पण त्यापूर्वी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये डॉक्टर सोनाली यांच्या नावे 50% शेअर्स असल्याची बातमी स्पष्ट झाली आहे। तर दुसरीकडे त्या घटस्फोटाच्या तयारीत होत्या ही वस्तुस्थिती असल्याचं दिसून येत आहे। तर त्यांच्या कुटुंबामध्ये ताणतणाव होता हे आढळून आलेलं आहे। डॉक्टरांनी गोळी झाडण्याच्या आधी अर्धा तास विचार केला होता। या दरम्यान त्यांना पोलिसांना बाथरूममध्ये सिगारेटची तुकडे आढळून आलेली आहेत। त्यांनी 19 सिगारेट ओढली होती। आपल्या घरातील व्यक्ती अर्धा तास बाथरूममध्ये आहे हे कोणाच्या लक्षात का नाही आलं याचा खुलासा सुरू आहे। डॉक्टरांनी गोळ्या झाडल्यानंतर पिस्तूल बाथरूमऐवजी बेडरूममध्ये आढळून आली याचाच अर्थ त्या सर्व गोष्टी कोणीतरी प्लॅनिंग करून केलेल्या आहेत असे दिसून येत आहे। यावर बरेच तर्कवितर्क लावत आहेत, पण सत्य आणखी समोर आलेलं नाही आणि बरेच पुरावे गोळा झालेले आहेत। त्यातून काय काय बाहेर येते हे आपण पाहणारच आहोत।